काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचं दुकान आपल्याला बंद करायचंय, संगमनेरमध्ये परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही असं वक्तव्य करत भाजप नेते सुजय विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य अजित पवारांना मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडायला पाहिजे होतं अशी टीका काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी केली। रोहित पवारांनी भाजपचे उमेदवार राम शिंदेंवर गुंडागर्दीचा आरोप केला। पक्षात प्रवेश करण्यासाठी राम शिंदेंनी गुंडागर्दीचा वापर केला असा आरोप त्यांनी केला। तर यामुळेच आम्ही राम शिंदेंना मुकादम म्हणतो, मुकादम म्हणजे गुंडांना मुका आणि सर्वसामान्यांना दम असा टोला रोहित पवारांनी लगावला। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय। माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या रोहित पवारांनी बारामती ॲग्रोमध्ये घोटाळा केला असा आरोप सावंतांनी केला। तर रोहित पवार हे आमदार वाटत नसून कायम अंघोळ न केलेलं पोरगं वाटतं अशी खोचक टीकाही तानाजी सावंतांनी केली। विकासाचा निधी आणल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय अशी टीका आमदार दत्तात्रय भरणेंनी केली आहे। तर माझ्यावर आरोप केले जातात याचा मला त्रास होतो असंही भरणेंनी म्हटलंय। भविष्यात सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊ असं काँग्रेसची लोक म्हणतात, मात्र गुलबर्ग येथील मल्लिकार्जुन खरगेंच्या गावात सोयाबीनला 3,800 रुपये भाव आहे, आधी तिथं भाव द्या मग बोला अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर केली। 23 नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पोलीस स्टेशन आणि न्यायालयात चक्रा माराव्या लागणार आहेत असा दावा खासदार संजय राऊतांनी केला। तर फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदासाठी संधी मिळणार नाही, भाजप विरोधी पक्षनेतेपदासाठी नवा चेहरा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं। चाकरमधून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींसह योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। पाकिस्तानवर झेंडा फडकावला निघाले, आधी तुमचाच झेंडा नागपूरमधून खाली उतरणार असल्याचं म्हणत फडणवीसांवर त्यांनी टीका केली। तर तुमची लोकसभेला कापली, आता विधानसभेलाही कापणार असल्याची मिश्किल टिप्पणी बटेंगे तो कटेंगेवरून राऊतांनी केली। घोडा मैदान समोर आहे, कोणाला काय मिळेल हे जनता ठरवेल, मात्र 23 तारखेला महायुतीचं सरकार येईल असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला। नाशिकमध्ये गिरीश महाजन बोलत होते। पुण्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेत। मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरातील दुकानं, कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। तसंच मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल वापरण्यास मनाई आहे। पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहिता भंगाच्या 1,285 तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या। यापैकी 9 मतदारसंघामधील तक्रारींमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल झाला।